नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्र फार्मसी ऑफिसरच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत आणि अशावेळी एक परफेक्ट, एक ठोस स्ट्रॅटेजी असणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? तर आज आपण एक अशीच विजयी रणनीती पाहणार आहोत, जी तुमच्या तयारीला एक नवी आणि योग्य दिशा देऊ शकते. चला तर मग सुरुवात करूया. बघा, DHS, ZP, महानगरपालिका, किती मोठ्या संधी आहेत या, आणि साहजिकच आहे, यामुळे थोडासा ताणही येतो. मग आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो की ह्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि सर्वोच्च रँक मिळवण्यासाठी सर्वोत्तम, सगळ्यात अचूक पद्धत कोणती? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला, या समस्येच्या मुळाशी जाऊया. बरेच विद्यार्थी एकाच कॉमन चुकीला सामोरे जातात, ती म्हणजे अभ्यासाची चुकीची सवय, आणि यामुळेच परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत. स्क्रीनवर बघा, अभ्यासाच्या दोन पद्धतींमधला फरक किती मोठा आहे. एकीकडे आहे निष्क्रिय वाचन, म्हणजे आपण फक्त पुस्तक वाचतो आणि पुढे जातो. याने काय होतं? गोंधळ वाढतो, गोष्टी लक्षात राहत नाहीत. आणि दुसरीकडे आहे सक्रिय उजळणी. यामुळे कन्सेप्ट्स अगदी क्रिस्टल क्लिअर होतात आणि परीक्षेत सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे स्पीड आणि ॲक्युरेसी दोन्ही वाढतात. आणि म्हणूनच यशाचं खरं सूत्र या एका वाक्यात दडलेलं आहे मित्रांनो. जेवढी जास्त रिव्हिजन, तेवढाच तुमचा परीक्षेतील परफॉर्मन्स सुधारणार. कारण लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षा ही फक्त तुमच्या ज्ञानाची नाही, तर तुमचा वेग आणि तुमची अचूकता यांचीही खरी कसोटी असते. तर आपण प्रॉब्लेमबद्दल तर बोललो, आता सोल्युशनकडे वळूया. आणि तो उपाय आहे एक शक्तिशाली रिव्हिजन फर्स्ट, म्हणजेच उजळणी केंद्रित अभ्यास पद्धत स्वीकारणे. तर ही आहे ती प्रभावी 4 पायऱ्यांची प्रक्रिया. ही कोणतीही माहिती तुमच्या ज्ञानात बदलते. स्टेप 1, कोणताही विषय आधी समजून घेण्यासाठी वाचा. मग येते सगळ्यात महत्त्वाची स्टेप, पुस्तक बंद करा आणि जे काही वाचलंय ते आठवण्याचा प्रयत्न करा. यालाच ॲक्टिव्ह रिकॉल म्हणतात. यामुळे काय होतं तर आपल्या मेंदूला सिग्नल मिळतो की ही माहिती महत्त्वाची आहे. तिसरी पायरी आहे उजळणी, जिथे आपण विसरलेले मुद्दे पुन्हा पक्के करतो. आणि फायनली त्या विषयावरचे भरपूर प्रश्न सोडून ज्ञानाला अगदी पक्क करून टाकतो. आणि ही पद्धत आपल्या आठवड्याच्या वेळापत्रकात अगदी मस्त बसते. सोमवार ते शुक्रवार नवीन विषय शिकण्यासाठी ठेवा, आणि शनिवार रविवार हे 2 दिवस फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी. आठवडाभर जे काही शिकलंय ते सगळं पुन्हा एकदा पक्क करण्यासाठी. असं नियोजन केलं ना, तर अभ्यास कायमचा लक्षात राहतो. ओके, तर अभ्यासाची पद्धत तर ठरली, पण आता आपल्या तयारीचा फोकस नक्की कुठे जास्त असायला हवा हे समजून घेण्यासाठी परीक्षेच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला पाहूया. परीक्षेच्या पॅटर्नवर एक नजर टाका. साधारणपणे 60% भर हा नॉन टेक्निकल भागावर असतो आणि 40% भर आपल्या फार्मसीच्या मुख्य विषयांवर. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की नॉन टेक्निकल भागाला आपण अजिबात हलक्यात घेऊ शकत नाही, कारण त्याचा वाटा खूप मोठा आहे. तर मग या 60% नॉन टेक्निकल भागात जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे? गणित, मराठी आणि इंग्रजी हे असे विषय आहेत जे तुम्हाला 40पेक्षा जास्त गुण मिळवून देऊ शकतात. इंग्रजी वोकॅबसाठी SSC आणि CDSचे जुने पेपर्स खूपच फायदेशीर ठरतात, आणि मराठीसाठी MPSCच्या प्रश्नपत्रिका एकदम बेस्ट आहेत. आता सामान्य अध्ययन म्हणजे GS याचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे, पण आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय. विज्ञानाला सर्वोच्च प्राधान्य द्या, विशेषतः 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमावर फोकस करा. त्यानंतर राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल या विषयांचा क्रम लावा. आणि हो, चालू घडामोडींवर जास्त वेळ घालवू नका, कारण त्यातून फार तर 1-2 प्रश्न येतात. आता येऊया आपल्या मेन सब्जेक्टकडे, फार्मसी विभाग. या 40%पैकी जवळजवळ अर्धा भाग म्हणजे विचार करा, तब्बल 20% एकट्या फार्माकोलॉजी या विषयावर असतो. यासाठी KD त्रिपाठी यांचं पुस्तक सर्वोत्तम आहे. त्यासोबतच ज्युरिस्प्रुडन्स, डोजेज फॉर्म्स आणि DSBM सारख्या विषयांवरही लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, स्ट्रॅटेजी तर ठरली, पण कोणतीही रणनीती तेव्हाच यशस्वी होते जेव्हा तिची अंमलबजावणी केली जाते. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सुरुवात करणे. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, नीट लक्षात ठेवा. जे उमेदवार परीक्षेची जाहिरात कधी येईल याची वाट न बघता तयारीला लागतात, तेच या स्पर्धेत इतरांपेक्षा कित्येक पावलं पुढे राहतात. तुमची आजची मेहनतच तुमचा उद्याचा निकाल ठरवणार आहे. आणि अजिबात घाबरून जाऊ नका. आज अगदी या क्षणापासून योग्य दिशेने आणि पूर्ण समर्पणाने तयारी सुरू केली ना, तर येणारे 3 महिने तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी पुरेसे आहेत. फक्त सुरुवात करा. तर जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा.
तुमची सध्याची अभ्यासाची योजना फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आहे की खऱ्या अर्थाने परीक्षेत जिंकण्यासाठी बनवलेली आहे? यावर विचार करा आणि योग्य रणनीती निवडा. हेच तुमच्या विजयाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल असेल. जर तुम्हाला DMER बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.